अहो या ठिकाणी या 26व्या वर्षी निवडणुकीला उभे राहण्याचं कारणच ते की आपण आपल्या या जनतेचं कुठेतरी ऋण फेडायचं, येणाऱ्या इथून तिथून जी सत्ता आहे याचं जर आपल्याला कुठं काम करायचं असेल तर ही सोन्यासारखी संधी आपल्याला आलेली आहे. त्या संधीचं जर सोनं करायचं असेल तर आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये निवडायला उभं राहिलं पाहिजे आणि त्यानंतर या जनतेचे ऋण आपण त्या माध्यमातून फेडले पाहिजे. अहो पुढच्या उमेदवार आमच्यावर काय काय टीका करतो, अरे तुम्ही तर गोरगरीब शेतकरी अरे ऊसतोड मजुराचे 50-50 हजार रुपये डोनेशन साठी घेतले, त्या लोकांवर तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर टीका करायचा? अरे आम्ही आमच्या जीवनात सर्वोच्च आनंद भोगला, सर्वोच्च दुःख भोगलं, सर्व गोष्टी भोगल्या, सर्व गोष्टी खेटल्या, परंतु कधीच आम्ही आमच्या पक्षाशी, मुंडे साहेबांची आणि कमळाशी कधीच गद्दारी केली नाही. अरे तुम्ही रोज 5 वर्षात 3 पक्ष बदलता आणि आम्हाला तुम्ही इमानदारी शिकवता आणि लोकांशी बेईमान तुम्ही वागता, लोकांच्या मताशी आणि लोकांच्या मनाशी खेळणारे तुम्ही, आणि तुम्ही लोकांसमोर तोंड घेऊन मत मागता. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. तुमचे घरचे तरी तुम्हाला कसे मत करत असतील आम्हाला कमाल वाटते. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लढवा, विकासाच्या मुद्द्यावर लोकांचं कल्याण करायच्या मुद्द्यावर निवडणुका लढवा, लोकांना फक्त दिशाभूल करण्याचं काम करू नका. अरे तुम्ही कोणती वेळ निवडताय? प्रत्येक वेळेस पाहिलं कोणती तरी निवडणूक आलं तर काहीतरी राजकीय हेतूने आमच्या घरातल्या माणसांना अडक करता, कुठंतरी आम्हाला कायदेशीर अडचणीत आणता आणि त्या ठिकाणी आम्हाला अडवण्याचं काम करता. अहो सक्षम लीगचं उदाहरण पाहिजे असलेलं आमच्या पंकजाताईकडे कशा पद्धतीने अख्ख्या पूर्ण महाराष्ट्राला खेळून त्या आज या सक्षमपणे उभा आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो, वचन देतो की त्याच सक्षम पद्धतीने आपल्या ग्रामीण भागाचा विकास या ठिकाणी होईल. त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी सर्वसामान्यांच्या वाडी वस्तीवर सर्व लोकांच्या आपण समस्या सोडवू. काहीच एवढंच आहे की आपण इथून तिथून सगळ्या सत्ता निवडून दिल्या. या महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री आदरणीय ताई साहेब आहेत. या फंडाचा जर आपल्याला ग्रामविकास खात्याचा जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला या जिल्हा परिषदेची सत्ता खूप आवश्यक आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते काय सांगतात, राष्ट्रवादीचे उमेदवार हे दलबदलून आपल्याला माहित आहे, कधीच एका पक्षात राहत नाहीत. मला आठवतंय आम्ही भारतीय जनता पार्टी 30 वर्षापासून काम करतोय. 30 वर्षाच्या कालावधीत आम्ही कधी पक्ष बदलला नाही, पक्षाची निष्ठा घालवली नाही. परंतु या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 11 वेळा पक्ष बदलला, 11 वेळा. आपल्याला विचार करण्याची गोष्ट आहे, या दलबदलूच्या पाठीमागं जायचं का निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीमागं? काल भाषण करत आणि चिंचवडला की म्हणे राजेभाऊ मुंडेंनी बॅग खाल्ली. मी सांगू इच्छितो राजकारणात असे खोटे नाटे आरोप होत असतात. हे सगळे खोटे नाटे आरोप हे सिद्ध होणार आहे. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होणार आहे, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. मी त्याला सांगू इच्छितो बड्यांना, अरे बडे नाहीत तुम्ही, छोटे नाव बडे. अरे आम्ही जे क्षीरसागरला घाबरलो नाहीत निवडणुकीला उभे राहायला, तर तुम किस झाड के पत्ते? कुसुमताई सोमनाथ बडे हे पराभव होणार आहेत आणि अनिताताई प्रचंड मताने निवडून येणार आहे. त्यात कसलाही प्रकारचा तुम्ही 2 वेळा त्यांचा पराभव केलाय, आता 3ऱ्यांदा पराभव करून हॅट्रिक करायची. हॅट्रिक. आज सकाळपासून 8 सभा माझ्या झाल्या आणि त्या सभा अशाच जंगी होत्या. जिल्हा परिषदेवर कमळाचं फूल लागणार हे काळ्या दगडावरची पायरी. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरून न देण्याचं व्रत, गोपीनाथ मुंडे हे नाव जिवंत ठेवण्याचं व्रत मी घेतलेलं आहे. हे व्रत पूर्ण करायचं तर एकच मार्ग आहे, तो म्हणजे सामान्य माणसाची सेवा करणं, त्याला मुख्य प्रवाहात आणणं. आणि माझ्या या मेहनतीला फळ जेव्हा मिळतं तेव्हा मला मुंडे साहेबांचे आशीर्वाद मिळतात. माझं एकच स्वप्न आहे, या जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल मला बदलायचा आहे. त्या जिल्ह्याला मागासलेला बनलेला चित्र मला पुढे आणलेलं बनवायचंय. या जिल्ह्याला दुष्काळी बनणारं चित्र मला या जिल्हा सिंचनयुक्त बनवायचं आहे. या जिल्ह्याचा शेतकरी कधी कचरा शोधणार नाही. या जिल्ह्याचा शेतकरी आऊत घेऊन शेतामध्ये आनंदाने काम करेल आणि मोठ्याचा दाना पिकवेल. हे चित्र या जिल्ह्याचं करायचंय. 1000 आणि 500च्या नोटा बाद केल्या नरेंद्र मोदींनी, तसं हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बाद करून तुम्ही आम्हाला सत्ता द्या. 1 वर्षाच्या सत्तेत तुमच्या पायावर मी विकास व्हायला. 1 वर्षाच्या सत्तेमध्ये एवढी विकास कामं केली आहे. या सत्तेमधून तुम्हाला जिल्हा परिषद ताब्यात आल्यावर कुठलंही काम शिल्लक राहणार नाही. राष्ट्रवादीचे नेते जर प्रचाराला आले तर त्यांना विचारा,
जण आमदार या जिल्ह्यामध्ये होते, 1 किलोमीटर रस्ता तर कधी यांनी या जिल्ह्यामध्ये केलाय का? आज टीका करणाऱ्यांना तोंड खरकटे झाले भ्रष्टाचारांनी त्यांचे, त्या लोकांना कुठलं तोंड आहे तुम्हाला मतदान मागायला? आज जर जिल्हा परिषद माझ्या ताब्यात असती तर चित्र या जिल्ह्याचं वेगळं झालं असतं, पण मी त्याच्यामुळे काम अडू दिलं नाही. मी तुम्हाला शब्द देते, या जिल्ह्याचा कुठलाही विकासाचं काम हे मागे राहणार नाही. मुंडे साहेबांच्या स्वप्नातला हा बीड जिल्हा बनवण्यासाठी मी कामाला लागलेली आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक गावाच्या विकासाचा आराखडा माझ्याकडे आहे. 1-1 आणि 2-2 लाखाचा खासदार फंड मी वाटलाय जिल्ह्यामध्ये 2009ला. आता एका गावाला 1-1 कोटी रुपये आलेले आहेत विविध माध्यमातून. आता एवढ्या कोटी रुपये मी वाचून दाखवले तुम्हाला या सर्कलमध्ये आलेले आहेत. त्यामुळे असा विकास याची गती वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांना मला आशीर्वाद द्यायची गरज आहे. आपण आशीर्वाद द्या आणि आमच्या या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा अशा आग्रहाची आपल्याला विनंती करते. बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची येणार आहे. सगळ्यात जास्त जागा आपल्या निवडून येणार आहेत. चिखल बीड मागे राहायला नाही पाहिजे.